कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश आज मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिलेले आहेत। राधानगरी तालुक्यातील पुंगाव इथल्या स्वामी समर्थ दूध संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्किट बेंचने हे निर्देश आहेत ते दिलेले आहेत। सर्वोच्च न्यायालयाने 90 दिवसांमध्ये गोकुळ दूध संघाची निवडणूक घेण्याबाबतचे आदेश दिलेले होते। ही मुदत 3 ऑगस्टला संपणार आहे। मात्र ही मुदत संपायला आली तरी अद्याप गोकुळ दूध संघाची प्रारूप मतदार यादी सुद्धा तयार झाली नसल्याबद्दल आजच्या सुनावणी दरम्यान सर्किट बेंचने आपली नाराजी आहे ती व्यक्त केलेली आहे। आपल्याला माहित आहे मे महिन्यामध्ये गोकुळ दूध संघाच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपलेली आहे। त्यानंतर तातडीने ही सगळी निवडणूक प्रक्रिया होणं अपेक्षित होतं। मात्र एकूणच या सगळ्या दूध संघाच्या सभासद संख्येवरून किंवा गोकुळच्या कारभारावरून महायुतीमध्ये अंतर्गत वाद उफाळून आला आणि वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी दाखल केल्या गेल्या, ज्यावरून सध्या न्यायालयीन लढाई देखील सुरू आहे। अनेक संस्थांना पात्र किंवा अपात्र करण्यासंदर्भातला निर्णय देखील अद्याप पूर्णपणे झालेला नाही आणि असं असतानाच मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयाने ही सगळी निवडणूक प्रक्रिया 90 दिवसांमध्ये घेण्याबाबतचे आदेश आहेत ते दिलेले होते आणि या आदेशानुसार ठराव दाखल करण्याची प्रक्रिया ती सहकार विभाग आणि दुग्ध विकास विभागाकडून करण्यात आली। आपल्याला माहिती आहे महायुतीमधल्या सगळ्याच पक्षांनी आपापल्या वेगवेगळे ठराव आहेत ते दाखल केले। अगदी शक्ती प्रदर्शन करत या गोकुळ दूध संघासाठी या सगळ्या पक्षांनी आपले ठराव आहेत ते दाखल केलेले होते आणि त्यानंतर आता आपण बघतोय की एकूणच या सगळ्या 3 ऑगस्टला ही सर्वोच्च न्यायालयाने दिलेली 90 दिवसांची मुदत संपणार आहे। मात्र अद्याप ठराव जरी दाखल करून घेतलेले असले तरी त्याची शहानिशा करून प्रारूप मतदार यादी जाहीर करणं अपेक्षित होतं, मात्र ते देखील अद्याप झालेलं नाही आणि हेच सगळ्या घडामोडी पाहता स्वामी समर्थ दूध संस्थेने या संदर्भातली एक याचिका दाखल केलेली होती। लवकरात लवकर गोकुळ दूध संघाची निवडणूक घेण्यासंदर्भातली ही सगळी याचिका होती आणि या सगळ्यावर आज सुनावणी देखील झालेली आहे। एका बाजूला दुग्ध विकास विभाग असेल किंवा एकूणच सहकार विभाग असेल हे सर्वोच्च न्यायालयाकडे मुदतवाढीसाठी अर्ज आहे तो करणार आहे। किमान 3 महिन्याची मुदतवाढ या सगळ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रक्रियेसाठी द्यावी अशा पद्धतीची विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे केली जाणार आहे आणि असं असतानाच आज ही महत्त्वपूर्ण सुनावणी सर्किट बेंचमध्ये देखील झाली आणि या सर्किट बेंचच्या सुनावणी दरम्यान या सगळ्या कोर्टाने जे आहेत ते तातडीने ही सगळी निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश आहेत ते दिलेले आहेत आणि त्यामुळे आता एकूणच आपण बघतोय गेल्या काही दिवसापासून कोल्हापूर जिल्हा असेल किंवा राज्यभरामध्ये गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता आहे ती लागून राहिलेली होती आणि आता सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा सर्किट बेंचच्या या आदेशानंतर या सगळ्या निवडणूक प्रक्रियेला वेग येणार आहे असं म्हणावं लागेल आणि त्यामुळे कोल्हापुरातील राजकीय घडामोडी देखील या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने गतिमान होणार आहेत। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।